पंढरपुरात आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात रोहित पवारांचा एल्गार. नवी मुंबईत गणेश नाईकांकडून जनता दरबाराचं आयोजन, यावेळी सगळेच राजकारणी चांगले नसतात असं गणेश नाईकांचं वक्तव्य. अमरावती विधान परिषद निवडणुकीत प्रवीण पोटेंनी घेतली रवी राणा यांची सदिच्छा भेट, राजकीय वैर संपुष्टात, सवाल उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद, 4 उमेदवारांची अपील दाखल. निवडणुकीसाठी 23 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून 4 जुलैला मतदान आणि 5 जुलैला मतमोजणी होणार. ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अंबादास दानवे यांचा मतदारांशी संवाद. महाविकास आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. ठाण्यातील वृद्ध व्यक्तीला मारहाण प्रकरणी मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध सरोज दस्तूर यांच्याशी राज ठाकरेंचा फोनवरून संवाद. दस्तूर यांच्या पत्नीने मानले राज ठाकरे यांचे आभार. ॲप आधारित टॅक्सी राईड हेलिंग सेवांवर कारवाई करा, श्रीकांत शिंदेंची सरनाईकांकडे मागणी. महावितरणाच्या कारभाराविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक, महिनाभरात परिस्थिती सुधारण्याची केली मागणी. नांदेड विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार सुरू, प्रशांत इंगोले यांची प्रतिक्रिया. लोकशाही दाबण्याचा प्रस्थापितांचा डाव हाणून पाडणार, नगरसेवक अपहरण प्रकरणी प्रशांत इंगोलेंची टीका. कालच्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने लावलेल्या बॅनर्सवर महापुरुषांचे फोटो होते का? दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या कृतीकडे पहा, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांची रोहित पवारांवर टीका. मल्लिकार्जुन खरगेंची राज्यसभेवर बिनविरोध निवड, कर्नाटकातून राज्यसभेवर बिनविरोध निवड. कर्नाटक राज्यसभेत काँग्रेसची बाजी, खरगेंसह 4 उमेदवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड. विनाशकाली विपरीत बुद्धी, लोणीकरांचं टीकास्त्र. राऊत आणि वडट्टीवारांनी मोदींवर केलेल्या टीकेवरून लोणीकरांचा संताप. कोल्हापूर पालिकेत महापौरांच्या जनता दरबारात गोंधळ, जनता दरबाराला महापौर उशिरा पोहोचल्याने नागरिकांचा गोंधळ. जनता दरबार सेटलमेंट दरबार असल्याचा नागरिकांचा आरोप. बुलढाण्याच्या जळगाव जामोद येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं रविकांत तुपकर आणि अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात कर्जमाफीच्या जीआरची होळी करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळांवरून काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेस हायकमांडने नाना पटोलेंना दिल्लीला बोलावलं. काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या राजकीय वर्तुळात चर्चा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठ्यात घट, यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज. मनपाकडून पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय. राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. यंदा हवामान स्थिती अनुकूल नसल्याने पाऊस लांबला. अहमदाबाद विमान दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण, वर्षभरात एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचा साधा फोन नाही, आमच्या भावनांशी खेळलं जातंय, दीपक पाठकच्या वडिलांनी व्यक्त केली खंत. साप्ताहिक दिन उपक्रम, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनाचं विशेष नियोजन. नंदुरबारमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश पाठ्यपुस्तकांचं वितरण होणार, प्रशासनाची जय्यत तयारी, नवीन शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा सज्ज. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे प्रशासन आपल्या दारी उपक्रम, कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची उपस्थिती. सोलापुरात शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित, तब्बल 130 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी सुरू होते आंदोलन. सर्व प्रभाग समिती अध्यक्षांना नव्या गाड्या दिल्या जाणार, गाड्या पालिका भाडे तत्वावर 1 वर्षासाठी घेणार, प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर. पावसाळ्यात मिलन सबवे पूरमुक्तीसाठी पंप भाडे तत्वावर घेणार, मिलन सबवे परिसरात पावसाचे पाणी साठवण्यासाठी निर्णय. अमरावती महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करा, काँग्रेस नगरसेवक अनिल अग्रवाल यांची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. अंबाबाई मंदिरांच्या शिखरावर सोन्याचा कळस बसवला, पहाटे 5 वाजता कळस बसवण्याचं काम पूर्ण. साताऱ्यात अनोख्या पद्धतीने आईचा वाढदिवस साजरा, वाढदिवसानिमित्ताने मालरानावर
61 झाडांचे रोपण करून ती जगवण्याचा संकल्प. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. पुढील 3 दिवसांत मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला अंदाज. मात्र त्यापूर्वी 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा काढला. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेंवर गुन्हा दाखल. प्रणित मोरेंवर महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल. आक्षेपार्ह महिलांबाबत अवमानकारक कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप. माऊलींच्या रथाच्या सारथी बैलजोडीच्या मानावरून वाद. उमेश रानवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन. बैलजोड समितीने शिफारस करून ही डावललं. उमेश रानवडेंचा आरोप. लांजा शहरातील सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणाला सुरुवात. आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनंतर कामाला वेग. मावळमध्ये आज पाणी पुरवठा राहणार बंद. लिकेज दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. काम पूर्ण होताच पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत होणार. आळंदीत कमला एकादशी निमित्ताने हजारो फुलांची आरास. सजावटीसाठी शेकडो सुवासिक देशी विदेशी फुलांचा वापर. बेस्ट निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न जनता दरबारात. मंत्री गणेश नाईकांचे थेट अधिकाऱ्यांना आदेश. साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावरती वाहन चालकांची तारेवरची कसरत. अवजड वाहनांची वाहतूक 15 दिवस बंद. नागरिकांचे हाल. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची रंगीत तालीम. अमरावतीच्या मालखेड तलावात प्रात्यक्षिक. मुंबईतील गोराईत भीमनगर नाल्यावर भरणी करून अतिक्रमण. मनसे नेते आक्रमक. बीडमध्ये शेतकरी फसव्या कर्जमुक्ती योजनेच्या जीआरची होळी. शेतकरी विरोधी सरकार हाय हाय. संपूर्ण कर्जमाफी द्या. शेतकरी एकजूट जिंदाबाद अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. अमरावतीत ठाकरे सेनेचा एल्गार. घाटलाडकी वणी रस्त्यासाठी चक्काजाम आंदोलन. संतप्त ठाकरे सेनेची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. आंदोलन उग्र होताच पोलिसांचा हस्तक्षेप. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. मुंबई मनपाचा बुलडोजर ऍक्शन मोडमध्ये. अंधेरी पश्चिम वीरा देसाई रोड परिसरात कारवाई. भाजप नगरसेवक रुपेश सावरकरांच्या पाठपुराव्याला यश. हॉटेल कॅफे बार गाळ्यांबाहेरच्या अनधिकृत सेवा. सोने आणि चांदीच्या दरात घट. सोनं 6,000 रुपयांनी तर चांदी 6,000 रुपयांनी स्वस्त. 1 तोळा सोन्याचे दर सध्या 1,45,000 रुपयांवर. 1 किलो चांदी सध्या 2,34,000 रुपयांवर. प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीतल्या पांढऱ्या पट्टीचा वाद. वेदपाठक विरोधात जैन समुदाय. भाजप नगरसेवक प्रवीण छेडा आक्रमक. वेदपाठक विरोधात गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. पालघरमधील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा फाटक बंद करा. नागरिकांची मागणी. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास. कुंभार समाजासाठी महसूल विभागाचा जीआर. 700 ब्रासपर्यंत मातीवरील रॉयल्टी माफ. उत्खननासाठी कालावधी निश्चित. कुंभार ओळखपत्राची मुदत 1 वर्षावरून 5 वर्ष. एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती आंदोलनावर ठाम. आंदोलन मागे घेण्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं आवाहन. मिळत नसल्याने व्यक्त केली चिंता. एफडीएचं राज्यभरात धाडसत्र. राज्यात 30 ठिकाणी एफडीएचे छापे. प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा पान मसाल्यावर कारवाई. कारवाईत एकूण 3,96 लाखांचा साठा जप्त. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना धक्का. अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या केली कमी. लातूर जिल्ह्यातील महिलांनी व्यक्त केला संताप. अकोल्यात आता युरिया खरेदीसाठी आधार कार्ड सोबत 7/12 उतारा सादर करणं अनिवार्य. कृषी सेवा केंद्रावरील गर्दी लक्षणीयरित्या झाली कमी. अंबरनाथमध्ये भर रस्त्यात 2 जणांची हत्या. अंबरनाथच्या जुवेली गावातील घटना. ओला ड्रायव्हरने महिलेची हत्या करून स्वतःला संपवलं. मनीषा भोसले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव. गणेश शिंदे असं मृत ओला ड्रायव्हरचं नाव. वर्सोवा 7 बंगला परिसरातील इमारतीला भीषण आग. नालंदा मेनका इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग. परिसरात धुराचे प्रचंड लोट. नागरिकांमध्ये घबराट. इमारतीत काही जण अडकल्याची प्राथमिक माहिती. भिवंडीतील वाहोलीतील गोदामाला भीषण आग. जय भगवान कॉम्प्लेक्समधील गोदामाला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथील दुर्दैवी घटना.
साताऱ्यातील माजगावकर येथे झोपडपट्टी परिसरात दहशत. अज्ञात युवकांनी दहशत माजवल्याची घटना. वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण. लातूरच्या मुरुड ग्रामपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार. संपूर्ण शहराला कचरा कोंडीचा विळखा. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. नंदुरबारच्या नवापुरात एलसीबीची धडक कारवाई. 2 किलो गांजा जप्त. एकाला ताब्यात. गुप्त माहितीच्या आधारे छापा. परतून नायजेरियन नागरिकाला अटक. तुळीज पोलिसांची अंमली पदार्थ तस्करावर कारवाई. कारवाईत 1,39,00,000 रुपयांचं कोकेन जप्त. गडचिरोलीत 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी. अत्याचाराच्या घटनेमुळे नागरिक संतापले. संतप्त नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. आरोपीला तातडीने शिक्षा देण्याची मागणी. भिवंडीत तोतिया महिलांची मोठी टोळी कार्यरत. तोतिया अन्न निरीक्षक बनून पैसे उकळणाऱ्या टोळीतील एका महिलेस अटक. आरोपी महिलेस 4 दिवसांची पोलीस कोठडी. बीडमध्ये बनावट धनादेशाद्वारे शासकीय रकमेची फसवणूक. 2,74,000 रुपयांची फसवणूक. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या कुठेवाडीत विवाहितेची हत्या. डोक्यात धारधार शस्त्राने वार करत सासरच्या मंडळीकडून हत्या. हत्येप्रकरणी पती सासू सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल. गायक गुरु रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार. दिल्लीतील जिमवर बिश्नोई गँगकडून गोळीबार. लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी. सोशल मीडियावर ऑडिओ पोस्ट करत जबाबदारी स्वीकारली. हत्येच्या घटनेनं सांगली हादरली. घरात घुसून हमाल नेत्याच्या नातवाची हत्या. 13 वर्षाच्या नातवाची गोळ्या झाडून निर्गुण हत्या. वेदांत मारुती बनगर असं हत्या झालेल्या मुलाचं नाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.